तर ठाण्यातल्या एका नामांकित शाळेमध्ये मराठी फलक हटवून इंग्रजी फलक लावण्यात आले. शाळेत काम सुरू असल्याचं म्हणत गेल्या 3 दिवसांपासून ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट मराठी शाळा बंद होती. पालकांनी जाब विचारल्यानंतर संबंधित प्रकार समोर आलाय. मराठी विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन इंग्रजी शाळा दाखवण्याचा घाट शाळा प्रशासनानं घातला असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय. दरम्यान अशी कोणतीही घटना घडली नसून सोमवारी याबाबतचा तोडगा काढला जाईल अशी माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे. माझं मत आहे की 1100 विद्यार्थी जर मराठी ह्याच्यातून शिकत असतील तर मला वाटतं मोठी पटसंख्या आहे ना. जिथे 5, 10, 15 जी पटसंख्या आहे तिथे आम्ही समजू शकतो की शाळा चालवणं कठीण आहे. पण तिथे 1100 जर विद्यार्थी शाळेत आहेत, दरवर्षी 300 ऍप्लिकेशन येतात आणि हे फक्त एक वर्ग 55 लोकांना ऍडमिशन देतात. तर मला वाटतं की मराठी शाळेमध्ये आता पुन्हा मुलांना शिकवण्याची इच्छा आहे. जर त्यांची इच्छा असेल तर मला असं वाटतं की तुम्ही देखील शाळांनी देखील त्यांना मदत केली पाहिजे आणि वर्गाची संख्या वाढवली पाहिजे. परंतु सरस्वती शाळेकडनं हे न होता त्यांनी काहीतरी नवीनच घाट घातलेला आहे आणि तो आता समोर येत आहे.